उद्या करू हा शब्द माझ्या एवढ्या अंगावर येऊन बसेल हे वाटलंच नव्हतं. तर काल होता गुरुवार आणि आदल्या रात्री सासूबाईंचा फोन आला होता की आपण आषाढी एकादशीचं नैवेद्य दाखवलं नाही या, तर तू गुरुवार आहे करून घे. तर रात्री विचार केला की सकाळी नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी बनवावी, पण साबुदाण्याची खिचडी म्हटलं तर शेंगदाण्याचा कूट लागतो आणि तो बनवायला मला मात्र कंटाळा येत होता. उद्या करू म्हटले आणि रात्री मस्त असे आरामात झोपी गेले. सकाळी उठले तर बघते तर लाईटच नव्हती. अगदी 12 वाजता लाईट आलेली आहे. या व्यतिरिक्त पाण्याची मोटरही लावलेली नव्हती, त्यामुळे टंकीतलं पाणी देखील संपलेलं होतं. आमच्या सगळ्यांच्या अंघोळी देखील राहून गेला होता. फक्त हा उद्या करू शब्द एवढा डोक्यावर येऊन बसेल खरंच वाटलं नव्हतं. मैत्रिणींनो, आपण बरेचदा आपल्या लाईफमध्ये उद्या करू असा कंटाळा करत असतो आणि तो उद्या मात्र निघतच नाही. घरातली सगळी कामे करण्यामध्ये मला 3 वाजले. जेवायलाही उशीर झाला. या व्यतिरिक्त माझे काही रुटीनची कामे होती ती देखील राहून गेली आणि या सगळ्या कामांमध्ये पार्सलवाल्याचा फोन कधी येऊन गेला ते देखील कळलं नाही आणि त्यांनी पार्सल घरात न आणून देता डायरेक्टली फर्स्ट फ्लोअरला असं फेकून ठेवलं होतं. जसं लक्ष गेलं तसं पार्सल ओपन करायला घेतलं, कारण यामध्ये मी एक सिरॅमिकचा सॉल्ट कंटेनर मागवला होता जो खूप सुंदर मला वाटत होता. एवढ्या दुरून फेकल्यानंतर मला माहितीच होते की हे सिरॅमिकचं कंटेनर तुटलेलंच असेल, पण जसं मी ओपन करून बघितले ना तर कंटेनर खूप छान आलेलं होतं. पॅकेजिंग देखील खूप चांगली होती. त्यानंतर डब्यात लक्ष गेलं तर त्यातला एक छोटासा तुकडा तुटलेला होता, तर साईडचे एक कॉर्नर तुटलेला होता. त्यामुळे हे प्रोडक्ट मला रिटर्न करावं लागलं. पहिलेच माझं दिवसाचं रुटीन तर बिघडलंच होतं आणि त्यात आणखी एक काम. पण या सगळ्यातून एकच गोष्ट शिकले की कुठलंही काम जर आठवत असेल तर ते लगेच करायचं. माझ्या बाबतीत तर बरेचदा झालं आहे की मी उद्या करू म्हणते आणि ते काम उद्या परवा नेरवा कधीच होत नाही. तुमच्या बाबतीत देखील असंच झालं आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा.